नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील पवन मावळातील थुगावच्या पुलाजवळ पुण्यामधनं आलेले तरुण तरुणी पोहत असताना 3 जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये धरणं आहेत, नदी आहेत. त्यातच यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड परिसरामधनं अनेक तरुण तरुणी या ठिकाणी पाण्यामध्ये मोज मजा करण्यासाठी येतात. जर पोहता येत नसेल तर पाण्यामध्ये उतरू नये या संदर्भात पोलीस स्टेशनच्या वतीनं आव्हान करण्यात येतं. पण दरवर्षी मावळ तालुक्यामध्ये उन्हाळा तीव्र सुरू झाला की या ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. तर पवना नदीमध्ये थुगाव हद्दीमध्ये जो पूल आहे त्या पुलाच्या परिसरामध्ये अश्विन भालेराव, प्रथमेश शिंदे आणि आयन शेख हे 3 तरुण पोहत असताना बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्या पाण्यातनं जेव्हा त्यांना बाहेर काढलं, प्रथम उपचारासाठी कामशेत येथील महावीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारापूर्वीच मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी KKR ॲम्ब्युलन्स आहेत, ह्या वेळेत पोहोचल्या आणि त्या ठिकाणी इथपर्यंत आणलेलं आहे. तर या ठिकाणी जे ॲम्ब्युलन्स चालक आहेत की कुठलीही घटना घडली की वेळेत पोहोचणारे KKR ॲम्ब्युलन्स आहेत. तर काय नेमकं काय नाव त्यांचं, काय घडलं? आम्हाला ज्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन समिती यांचा कॉल आल्यानंतर आम्ही ताबडतोब इथून निघून गेल्यानंतर बॉडी बाहेर काढण्यात आल्यानंतर ते मयत झाले होते. भरपूर वेळ पाण्यामध्ये होते. बरं, काय नाव तुमचं? आम्हाला मी प्रभाकर भालेराव बोलतोय. आम्हाला ज्यावेळेस शिवदुर्ग रेस्क्यू आणि मावळ आपत्ती यांच्याकडून कॉल आल्यामुळे आम्ही तात्काळ धावपळ करून थुगाव येथे पोहोचलो. त्यावेळेस त्यांना बाहेर काढण्यात आले. तर 1-2 म्हणजे तिथं कारखानी होते पण ते जागेवरच. बरं, काय अशा घटनेकडे तुम्ही कसं पाहताय, काय सांगताल, काय आव्हान करताल? हे तरुण मुलं मुली पुण्या या ठिकाणून थुगाव या ठिकाणी गेले असताना त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झाल्या कारणाने त्यांनी एकाने नदीमध्ये उडी मारली आणि तो बुडत असताना त्याच्या 2 साथीदारांनी देखील त्या ठिकाणी उडी मारली. मला वाटतं त्या तिघांचं नाव अश्विन भालेराव, प्रथमेश शिंदे आणि आयन शेख हे एकमेकाला वाचवण्याच्या नादामध्ये त्या पाण्यामध्ये बुडले. प्रयत्नात ते बुडले. त्याच्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी शिवदुर्ग आणि आपत्ती निर्मूलन या सर्वांनी आणि तिथल्या ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांच्या हाताला ते काही यश आले नाही. आणि त्यांना ॲम्ब्युलन्स, आमच्या KKR ॲम्ब्युलन्स असन, कैसर ॲम्ब्युलन्स असन, यांना कॉल आल्यानंतर ते त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्यांना या महावीर हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलं. परंतु इथं आणण्याच्या अगोदरच त्यांचा प्राणज्योत मावळलेली होती. मी सर्व तरुण आणि तरुणींना सांगतो की आपण या ठिकाणी फिरायला येतात, अतिउत्साह करू नका, जेणेकरून आपल्या जीवास धोका होईल. आपण आपल्या जीवाची काळजी घेऊन आपण या ठिकाणी फिरायला यावं हीच विनंती करतो. बरं, काय तिथलं दृश्य काय होतं आणि काय सांगाल तरुणांना? आम्हाला ग्रुपमध्ये मेसेज आला शिवदुर्ग रेस्क्यू टीममध्ये आणि वन्यजीव रक्षकमध्ये. त्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आलं, पण तिघांची डेट होती. 2 जिवंत होते, पण प्रयत्न केले पण काही करू शकले नाही. त्यानंतर आम्ही त्याला ॲम्ब्युलन्समध्ये कामशेटला घेऊन आलो. मावळ तालुका हा निसर्ग संपन्न आहे. इथं डोंगर, दऱ्या आहेत, नदी आहेत, धरणं आहेत आणि मुबलक पाणी असल्यामुळं वाढतं ऊन आणि ह्या उन्हामुळं मोजमजेसाठी येणारे हे तरुण आहे. पाण्यासोबत खेळत असताना अचानक पोहण्याचा प्रयत्न करणे किंवा त्यामध्ये बुडत असताना इतर मित्र वाचवत असताना अशा अनेक घटना झालेल्या आहेत. तर पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरामधले जे तरुणाई येते, या तरुणाईंनी अति उत्साहाला लगाम घातला पाहिजे आणि जिथं खोल पाणी आहे किंवा ज्या ठिकाणी धोकादायक ठिकाणं आहेत अशा ठिकाणी जाऊ नये असंही आवाहन करण्यात येत आहे. तर थुगाव येथील बरं, काय नाव, काय सांगत? तिथं पाण्यामुळे ते मोठे मोठे दगड आहे, त्या खड्ड्यामुळे त्या पाण्यामुळे कळून येत नाही माणसाला किती खोल आहे किती काय. ते नवीन पोरं येतात, उड्या मारतात आणि त्या दगडामुळे कुठेतरी पाय बी फसतो आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे लोकांना माहिती नसतं किती खोल आहे किती काय. ते दगडी भरपूर आहे तिथं. अति उत्साह टाळण्याचं आव्हानही करण्यात येत आहे आणि त्यामुळं अशी जीवितहानी होती तेव्हा नागरिकांनी धडा घेतला पाहिजे. मावळ तालुक्यातील पवना नदीमध्ये थुगाव जो त्या ठिकाणी बंधारा बांधण्यात आलेला आहे त्या ठिकाणी ही घटना झालेली आहे. या घटनेमध्ये अश्विन भालेराव,
प्रथमेश शिंदे आणि आयन शेख या 3 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे. तर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला पाहिजे. शनिवार रविवार मोठ्या प्रमाणात पर्यटन करण्यासाठी पिंपरी चिंचवड मुंबई भागामधनं पुणे भागामधनं नागरिक येत असतात. तर बघूयात या नागरिक यामधनं काही धडा घेतात का, परत तरुणाई मोठ्या उत्साहामध्ये पाण्यात जाऊन जीव धोक्यात घालते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.